फौजदार साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हे दोघं खोटं बोलताय. यांनी माझ्यावर अन्याय केलाय. विश्वास तुझ्यावर कोण ठेवणार? हे बघ, आज तुझ्यासाठी तुझ्या बाजूनी बोलणारं कुणीही येणार नाहीये. कुणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर. देवा, कोण दवंडी पिटतंय? काय झालंय? कोण आहे? गावावर काही संकट तर आलं नसेल ना सुंदरा मावशी? हा कोणी मोठी घोषणा करतंय? माणूस अर्ध्या ऐकून पिवळा झाला की असाच वागतो. म्हणजे स्वामी देवा, स्वामींना कदाचित कुणाच्या तरी अहंकाराची चाहूल लागली असेल. अरे बाबा, स्वामी स्थान आहे, नको रे बाबा वाजवूस. कळतंय का काही? स्वामी, ऐका. हो, स्वामी स्थानाचं भान ठेवा रामप्पा. शांत. कळत नाहीये का स्वामी स्थान आहे? हा, नुसतं आपला बडवतोय बडवतोय बडवतोय. हलकी फुटली म्हणून थांबलो, नाहीतर आज दिवसभर वाजवत बसणार होतो. रामप्पा, हे काय चाललंय? हा, काय तमाशा लावलाय हा? आज तमाशा नाही, माझ्या विजयाचा आनंद साजरा करतोय. विजयाचा? कोणावर विजय? हरलाय तुम्ही, हरलाय स्वामी. मी जिंकलोय. रामप्पा, जरा भान ठेवा. कुणासमोर बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? स्वामी, मी माझ्या मुलाला शिवाला परत आणलंय. काय म्हणत होतात? नशीब बदलणार, भाग्य बदलणार. आज माझं भाग्य मी बदलून दाखवलंय. माझ्या धनाच्या बळावर आणि सत्तेच्या ताकदीवर मी माझं नशीब आज पुन्हा वळवून दाखवलंय. स्वामी, तुमचं आव्हान मी जिंकलंय. तुमचं आव्हान मी जिंकलंय. मी जिंकलंय. त्या कावेरी तर नाही ना? आज आईने मला विचारलं, तुला कशी मुलगी हवी? त्यावेळी तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला, पण आईला सांगायची हिंमतच झाली नाही, कारण माझ्या मनात हे कधी रुजलं हे मलाच समजलं नाही. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू? काय बरं? आज स्वामींनी मला खूप मोठा आशीर्वाद दिला. कसला? मी त्यांना प्रार्थना केली की मला इथेच अक्कलकोट मध्येच राहायचंय, तर ते म्हणाले तथास्तु, तू कायम अक्कलकोट मध्येच राहणार आहे. किती मोठं भाग्य ना माझं.
आता मला कायम स्वामींच्या चरणांजवळ राहता येणार आहे. माझ्यासाठी याहून मोठा आशीर्वाद काय असणार? स्वामींनी यांना असा आशीर्वाद दिला हे ऐकून आनंद होतो, पण या अक्कलकोटमध्येच राहणार म्हणजे यांचं लग्न अक्कलकोट मधल्या कुणाशी तरी होणार. कावेरी तूच का? हो, मीच कावेरी. काय झालं? तुला फौजदार साहेबांनी धर्मशाळेत बोलावलंय. मला? फौजदारांनी मला का बोलावलं? रामप्पा, उन्मादाच्या आकाशातून खाली जमिनीवर ये. उन्माद? हा उन्माद नाही, आनंद आहे. आनंद, तुम्हाला हरवण्याचा आनंद आहे. एका सामान्य माणसाने स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणून घेणाऱ्या गुरुला हरवण्याचा आनंद आहे हा आनंद. आता काय करणार तुम्ही स्वामी? अक्कलकोटच्या लोकांना काय तोंड दाखवणार? तुमच्या भक्तांना, तुमच्या शिष्यांना म्हणत होतात ना तुम्ही, सत्य आमच्या सोबत आहे. आज काय सांगणार त्यांना? रामप्पा, अरे किती हा अहंकार! जिंकण्यापेक्षा जिंकल्याचा गर्व माणसाला जास्त आंधळ करतो. आणि ज्याला नेहमी स्वतःचाच आवाज ऐकायचा असतो ना, त्याला सत्य कधीच ऐकू येत नाही. रामप्पा, यात बघ. आता हे काय नवीन? हे काय चालवलंय? अरे एकदा बघ तर खरं. काय दिसतंय? काय म्हणजे? मी दिसतोय? आता बघ आणि सांग काय दिसतंय? आता तुम्ही दिसताय. रामप्पा, तुझ्या बाबतीतही हेच घडतंय. म्हणजे जेव्हा हा आरसा होता तेव्हा त्यात तुला फक्त तूच दिसत होतास. कारण आरसा दुसऱ्याला दाखवत नाही, तो माणसाला त्याचंच प्रतिबिंब दाखवतो. आणि आता तुझी नजरही आरशासारखी झाली. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तू फक्त तुला हवं तेच पाहतोस. तुला वाटतं तू जिंकलायस, तुला वाटतं तू नशीब बदललंस, तुला वाटतंय सगळंच संपलं. अहंकार कधीच सत्य दाखवत नाही, तो फक्त मनाला हवं असतं तेच दाखवतो. आता ही काचच बघ, ही प्रतिबिंब दाखवत नाही, ही समोरचं सत्य दाखवते. आणि म्हणूनच तो तुला आम्ही दिसतोय. आम्ही म्हणजे सत्य. आणि ते सत्य अजून तुला दिसलेलं नाहीये.
कारण तुझ्या डोळ्यावर अहंकाराचा आरसा चढलाय. तो आरसा उतरला की मग वास्तव दिसेल. लक्षात ठेव रामप्पा, सत्य हे माणसाच्या इच्छेने बदलत नाही. योग्य वेळ आली की ते स्वतःच प्रकट होतं. जी परिस्थिती तू पाहतोयस ती पूर्ण नाहीये, आणि जी गोष्ट तू विजय समजतोयस ती अजून संपलेलीच नाही. सत्य तुझ्या कल्पनेच्या पलीकडे उभं आहे, फक्त त्याची वेळ अजून आलेली नाहीये. वारसा बदलत नाही, ते दृष्टी बदलतात. आणि ज्याला सत्य पाहायचं असतं ना, त्यांनी आधी अहंकाराचा आरसा खाली ठेवायचा असतो. नमस्कार फौजदार साहेब. तुम्ही बोलावलत मला, काही काम होतं का? हो, काम आहे. तुझ्यावर एका माणसाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. काय फसवणूक? आणि मी? हे भाऊ, मी स्वामी समर्थांची भक्त आहे. मी आजपर्यंत एकाही माणसाला फसवलं नाहीये आणि आयुष्यात पुढे कधी फसवणारही नाही. माझे स्वामी याची साक्ष आहे. हवं तर तुम्ही त्यांना विचारा. तशी लेखी तक्रार आहे आमच्याकडे. माझ्या विरुद्ध कोणी केली आहे तक्रार? हीच ती मुलगी. तिच्याशी लग्न करायचं म्हणून तिच्या मालकिणीला मोठी किंमत मोजली. दागदागिने घेतले, कपडे घेतले, लग्नाची सगळी तयारी केली आणि शेवटच्या क्षणी ही पळून गेली. खोटं! फौजदार साहेब, हे साफ खोटं बोलताय. साहेब, यांच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवू नका. साहेब, हा माणूस माझ्याशी जबरदस्ती लग्न करत होता. माझी इच्छा नसताना मला ओढत मंडपात घेऊन आला, माझ्यावर अन्याय केला. वा ग वा, छान खोटं बोलतेस ग. फौजदार साहेब, तुम्हाला सांगितलं ना, ही असंच खोटं बोलणार. बघा, तसंच बोलतीये. तुला काय वाटलं ग? तू पळून जाशील आणि सुटशील? सोडा मला. तसं काहीही होणार नाहीये. तुला यांच्याशीच लग्न करावं लागणार आहे. मी काही चुकीचं बोलत नाहीये. सोडा मला. फौजदार साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हे दोघं खोटं बोलताय. यांनी माझ्यावर अन्याय केलाय. सोडा. विश्वास तुझ्यावर कोण ठेवणार? हे बघ, आज तुझ्यासाठी तुझ्या बाजूनी बोलणारं कुणीही येणार नाहीये. कुणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर. सोडा मला. फौजदार साहेब, अहो, मी निरपराध आहे. माझ्या स्वामींची शपथ घेऊन सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. यांनी अन्याय केला माझ्यावर. मला वाचवा. सोडा. सोडा मला. बस. सोडा तिला. हो, बस करा हा तुमचा शब्दांचा खेळ. काच फुटलीच नाही. एवढ्या जोरात आपटूनही काच फुटलीच नाही. अहो, सत्याला कधीच तडा जात नाही. आणि स्वामींना हेच दाखवून द्यायचं. रामप्पा, तू कितीही नाकारलंस तरी सत्य बदलत नाही.
त्यावर तुझ्या रागाचाही परिणाम होत नाही आणि तुझ्या अहंकाराचाही परिणाम होत नाही. सत्य सत्यच राहतं. ते काय आहे हे समजण्यासाठी तुला अजून थोडी वाट पाहावी लागेल. बास, पुरे 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 हे तुमचे शब्दांचे खेळ. सरळ सरळ मान्य करा तुम्ही हरलात म्हणून. आता तुम्ही सगळ्यांनी ऐका. तुमचे स्वामी हरलेत, मी जिंकलोय. अख्ख्या अक्कलकोटला ओरडून ओरडून सांगणार. स्वतःला तत्वनिष्ठ म्हणताना, पक्के म्हणताना शब्दाचे, मग दिलेला शब्द पाळा आणि आजच्या आज अक्कलकोट सोडा. रामप्पा, आम्ही हरलो असतो तर नक्कीच तसं केलं असतं, पण अजून तसं घडलेलं नाहीये. म्हणजे पुन्हा नाकारताय? रामप्पा, तुला खरंच असं वाटतं की तू तुझ्या मुलाला घेऊन आलायस का तो स्वतःच परत आलाय? रामप्पा, फार घाई करू नकोस. कोण जिंकलं आणि कोणाचं काय बदललं हे योग्य वेळ आली की कळेलच. फक्त उद्यापर्यंत धीर धर. वेळेआधी काढलेला निष्कर्ष हा अनेकदा सत्याचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. वाह, म्हणजे उद्यापर्यंत का? एका दिवसात काय बदलणार आहे? चला ठीक आहे, दिला एक दिवस तुम्हाला, कारण तुम्हाला हरवल्याचा आनंद मला तुमच्या समोर साजरा करायचा आहे. त्यासाठी दिवस हवाच. ही घ्या तुमची झोळी. उद्या ही झोळी खांद्यावर घ्यायची आणि अक्कलकोट सोडून निघून जायचं. आणि लक्षात ठेवा, उद्याचा दिवस तुमचा अक्कलकोटचा शेवटचा दिवस असेल. फौजदार साहेब, तुम्हाला पटतंय ना मी सांगते ते? मी खरंच सांगते. हो, सगळं पटतंय मला. मला माहितीये तू खरं बोलतेस. हो ना? मग यांना सांगा, मला पुन्हा त्रास देऊ नका. माझा पिछा सोडा आणि मला माझं आयुष्य जगू द्या. नाही, ते नाही सांगू शकत मी. काय? अहो पण का? तुम्हाला माहितीये मी खरं सांगते, मग तरीही तुम्ही. पाहिलंस? या जगात सत्यापेक्षा पैशाची किंमत जास्त असते. फौजदार साहेब, तुम्ही. चल, सोडा, सोडा माझा हात. सोडा म्हणते ना. आता तुझं माझ्याशीच लग्न होणार. बघूया तुला कोण वाचवतोय ते. माझे स्वामी, माझे स्वामी मला वाचवणार. मी अक्कलकोट पासून इतकी दूर होते तेव्हाही स्वामीच माझ्या मदतीला आले होते. आणि आता आता तर मी अक्कलकोट मध्येच आहे. माझे स्वामी माझ्यापासून दूर नाहीये. असं? माझी हाक माझ्या स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचणार. असं? काय करणार तुझे स्वामी इथे येऊन? एक गोष्ट लक्षात ठेवा, या आधीही तुम्ही माझ्यावर अन्याय केला तेव्हा स्वामींनी तुम्हाला माफ केलं, पण यावेळी नाही. यावेळी माझे स्वामी तुम्हाला माफ करणार नाही. सांग ना, इथे येऊन काय करणार आहे तुझे स्वामी? अगं बोल ना, काय करणार काय आहेत तुझे स्वामी?
आम्ही काय करणार? अरे आम्ही क्षणात सगळं बदलू शकतो. क्षणात इकडचे फासे तिकडे पाडू शकतो. क्षणात माणसाच्या बुद्धीवर चढलेला मोह उतरवू शकतो. क्षणात अंतःकरणात दडलेलं सत्य जागा करू शकतो. जिथे मानवी डाव संपतात तिथून गुरुकृपेची चाल सुरू होते. सोडा मला, सोडा म्हणते ना, सोडा. फौजदार साहेब, काय झालं? ए, चल चल चल. शिवा, कावेरी, मला वाटलं काहीतरी गडबड असणारच, म्हणूनच मी इथे आलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कावेरीला तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. मला कोणाची परवानगी लागत नाही. फौजदार साहेब माझ्या बाजूने आहेत. त्यांनी परवानगी दिली आहे. तू मला अडवणार कोण? अन्यायाच्या आड मी नक्की उभा राहणार. काय झालं? तिला कुठेही घेऊन जायचं नाही. अहो पण आत्ताच तर तुम्ही. सत्याच्या रक्षणासाठी गुरुकृपा स्वतः योग्य वेळी मार्ग निर्माण करते. सुंदरे, वस्त्र घेऊन ये. हो. हे घ्या स्वामी देवा. कोणी हे वस्त्र बाजूला करून त्यात स्वतःला बघायला जाऊ नका. कोणीही. गयाताई, स्वामींनी हा आरसा एवढी काळजी घेऊन ठेवायला का सांगितलं असेल? कपिलाताई, काल या आरशातून आपण अद्भुत लीला पाहिली, हो ना? हो ना. स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी अर्थ नक्कीच असतो. हो ना. आणि स्वामी देवांच्या मनात काय चाललंय हे योग्य वेळ आली की आपल्याला कळतच. सुंदरे, एक तामण आणि वाटी द्या. हो स्वामी देवा. आता तामण आणि वाटी कशासाठी? कपिलाताई, आपल्याला कोणती तरी लीला पाहायला मिळणार. हे घ्या स्वामी देवा. हा प्रसाद आहे आमच्या खास भक्तासाठी.
असेल हो विशेष फक्त? अहो कळेल तुम्हाला. हात नेऊन ठेव. ही लीला होती. कळेल. हात सोडा तिचा. हात सोडा म्हटलं ना. हात सोडा. शिवा, काय झालं तुला? ती मुलगी तुमच्या सोबत कुठेही येणार नाही. अरे पण झालं काय? तू मागितलंस तेवढं धन मी तुला दिलंय. आणखी हवं तर देतो दुप्पट तिप्पट. पण माझं हे काम होऊ दे. बेअक्कल माणसा, माझी किंमत लावतो. विकला जाणारा माणूस वाटलो मी तुला? हो, पहिल्यांदा तुझ्या पैशाच्या मोहाला बळी पडलो मी, पण चूक झाली माझी. पण आज माझे डोळे उघडले. एका निरागस पोरीचा सौदा करणार होतो मी माझ्या हाताने. केवढं मोठं पाप झालं असतं ते. पण स्वामींनी वेळीच मला भानावर आणलं आणि त्यांच्या कृपेने माझी बुद्धी जागी झाली. स्वामी, 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 मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी कानटोपी विणली होती. तुम्हाला अर्पण करायची म्हणून किती प्रेमाने बनवली होती. आज ती विणून पूर्ण झाली. पण त्याच वेळी शासनाचे शिपाई शेतसारा गोळा करायला आले. मी त्यांना धान्य भरून देत होतो. त्या गडबडीत ती कानटोपी त्यांच्या पोत्यात गेली. मला तेव्हा कळालंच नाही. नंतर लक्षात आलं की मी धावत शासनाच्या गोदामात गेलो. सगळी पोती उघडून पाहिली. सगळीकडे शोधलं. शिपायांनाही विचारलं. पण ती कानटोपी कुठेच सापडली नाही. स्वामी, तुमचं नामस्मरण करत तुमच्यासाठी सेवा केली. पण ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. माझी फक्त एकच इच्छा होती की तुमच्या डोक्यावर ती कानटोपी पाहायची. आता सगळं वाया गेलं. असं का झालं स्वामी? माझं काही चुकलं का? हो, तुझं चुकलंच. माझं यात काय चुकलं स्वामी? आज अनेक जण चुकत आहेत. आमच्या कावेरीच्या बाबतीतही तिथे तिचे 2 शत्रू चुकत आहेत. कावेरी म्हणजे कावेरी संकटात आहे स्वामी. चूक जेव्हा अहंकारातून होते तेव्हा तिचा हिशोबही नियतीच करते. आज सगळ्यांच्या चुकांचा हिशोब होणार आहे. गुरु उशीर करतो असं वाटतं, पण प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देतात.